ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतोय निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेबद्दल आणि या आचारसंहितेचा परिणाम प्रचारावर होतोय का, हा माझा प्रश्न आहे. अनंत गाडगीळ, मला सांगा, तुम्ही मगाशी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा उल्लेख केलात आणि सुप्रीम कोर्टाने हा इशारा दिला होता की निवडणूक आयोगाला अमर्याद अधिकार दिले तर धोकादायक परिस्थिती उद्भवेल. तुम्हाला असं वाटतं निवडणूक आयोगाची जी आचारसंहिता आहे ती हुकुमशाही पद्धतीची आहे? अगदी हुकुमशाही म्हणता येणार नाही, पण बऱ्याच प्रमाणात ती जाचक आहे. त्याच्या मागे बघण्याचा आमचा दृष्टिकोन असा आहे की उदाहरण द्यायचं झालं तर रात्री 10 नंतर सभा घेऊ नये, लाऊडस्पीकर मोठ्याने लावू नयेत, सामान्य माणसाला त्रास होतो, वाटेल तसे पोस्टर्स लावू नयेत, इथपर्यंत आम्ही समजू शकतो की भिंती रंगवू नयेत, पण बॅनर्स लावायचे नाहीत. काही ठिकाणी तर आम्हाला असा अनुभव आला आहे की निवडणूक प्रचाराचं साहित्य त्या भागात न लावल्यामुळे दोन गोष्टी झाल्या. काही ठिकाणी राजकीय पक्षाचे कोण उमेदवार आहेत हे सुद्धा लोकांना कळलं नाही, तर काही ठिकाणी लोकांची मनोवृत्ती अशी झाली होती की काही वातावरणच दिसत नाही, कशाला जाऊया मतदानाला, म्हणजे वातावरण निर्मिती होत नाही आणि त्यामुळे लोक मतदानालाही येत नाहीत. अशा तऱ्हेचे हे दोन गैरफायदे त्याच्यातनं झाले होते. दुसरं एक असं की हे जे कडक नियम आहेत, मी त्याच्याकडे दुसरं एक सोशल अँगलनी बघतोय की पूर्वी मी बोललेलो होतो की पोस्टर बॅनर असो ह्या गोष्टी असतात, ह्या जेव्हा पूर्वीच्या प्रचारामध्ये होत्या तेव्हा सर्वसामान्य गरीब माणसाला काही ना काहीतरी रोजगार मिळायचा. पोस्टर लावणाऱ्या मुलांना 50 रुपये, 1000 मिळायचे, 1000 पोस्टर लावले तर 50 रुपये, बॅनर केले तर कापडवाल्याला, बुरुडाला, दोरखंडवाल्याला, अशा समाजातले छोटे छोटे, आता हे सगळं बंद झालेलं आहे. आणि त्यामुळे जो राजकीय लोकांचा पैसा गरिबापर्यंत पोहोचत होता तो जवळपास संपूर्णतः बंद झालेला आहे. तो पैसा उलट आता इतर लोकांमध्ये खेळला जातो. भास्कर सावंत, तुमचं काय म्हणणं आहे या मुद्द्यामध्ये? काही तथ्य आहे की नाही? या मुद्द्यात जे तथ्य आहे याच्यात आणखीन एक याला जोड म्हणून की ह्या प्रक्रियेतनं कार्यकर्ता घडत होता. पोस्टर लावणं, काही पैसे देऊन कामगार लावत होते, पण काही पक्ष असे होते की जिथं तो कार्यकर्ता पोस्टर लावत होता, कार्यकर्ता चौक सभा घेत होता आणि कार्यकर्त्याची आत्मीयता. भास्कर सावंत, हे जे तुम्ही म्हणताय ना कार्यकर्ते पोस्टर लावत होते, हा इतिहास काळ झाला. गेल्या 15 वर्षात कार्यकर्ते पोस्टर लावत नाहीत, ते कॉन्ट्रॅक्टवर द्यावी लागतात आणि जरी कार्यकर्त्यांनी लावली तर त्यांनाही पैसे द्यावे लागतात. खरं आहे की नाही? तो निवडणूक विचारा. रोजंदारी तो निवडणुकीच्या आयोगाच्या खर्चात तो दाखवावा लागतो, हाही मुद्दा आहे. पण त्याच्यातनं जर रोजंदारी निर्माण होती, मी पोस्टर आणि बॅनर पुरतं म्हणतोय की मी गाडगिळांशी ह्या मताशी सहमत आहे, पण मैदानाबाबत सहमत नाही. मैदानाबाबत सहमत पण तिथेही कार्यकर्ता घडतो की कुठे? मैदानात सभा घेताना, सभेची साधारण संयोजन करताना ते सुद्धा कार्यकर्त्याचं ट्रेनिंगच आहे की. मुद्दा असा आहे की तिथे घडणारा खेळाडू मरतो ना, मला खेळाडू मारायचा नाही तो घडवताना. ठीक आहे, मी जातोय गिरीश बापट यांच्याकडे. बापट, मी जो गाडगिळांना प्रश्न विचारला तोच तुम्हाला विचारतोय. तुमच्या पक्षाला सुद्धा आचारसंहितेची अडचण वाटते का? अडचण असं नाही, काय झालंय, आचारसंहितेची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर शासकीय अधिकारी थोडीशी घाबरून करतात असं आमच्या लक्षात आलं. म्हणजे उदाहरणार्थ मागे एकदा प्रमोद महाजन पुण्याला आले आणि मी कलेक्टरना भेटलो की त्यांना सर्किट हाऊसला विश्रांतीची व्यवस्था करा. ते म्हणले आम्हाला हे सर्किट हाऊस देता येत नाही. मी महाजनांना म्हणलं सर्किट हाऊस देता येत नाही. त्याने कलेक्टरला फोन लावला, कुठल्या नियमाने देता येत नाही आम्ही विचारलं. तेव्हा नियमाने देता येत होतं, एकालाच द्यायचं नाही, सगळ्यांना द्या, हा त्याच्यातला नियम होता की कोणाला तुम्ही नाकारायचं नाही किंवा एकाच पक्षाला महिनाभर दिले असं करायचं नाही. म्हणून काय होतं की सेशन साहेबांपासून जी एक भीती आली ना की आपल्याला निवडणूक आयोग कामावरनं काढून टाकेल आणि आपल्यावर गुन्हा दाखल होईल, त्याने स्थानिक पातळीवरचे लोक बारीक बारीक कारणात एवढंच आहे. मला आठवतंय 95 साली मी विधानसभेला निवडून आलो तेव्हा माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला आचारसंहितेचा की खर्च दिला नाही. त्या दिवशी काही खर्चच नव्हता. ते म्हणे नाही का नाही लिहिला, म्हणलं झाला नाही म्हणून दिला नाही. माझ्या विरुद्ध दावा दाखल झाला, मी कोर्टात केस लढलो आणि कोर्टाने मला निर्दोष सोडलं. असे काहीतरी नियम करायचे बावळटासारखे की उगा साहेबाला वरच्या खुश करण्याकरता किंवा आपण काहीतरी करतोय, लोकांना त्रास द्यायचा, कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा. निवडणुकी कधीतरी येणारी आहे आणि त्याच्यात शांतता राहावी, समोपचारांनी घ्यावं, कोणाला त्रास होऊ नये, हे सगळं आम्हालाही पडतं की लोकांनाच कळतं, आम्हाला कळत नाही का. म्हणून याचा अतिरेक होतो. आणि आता देखील रिक्षा, आता इथं सामान्य माणसाचं प्रचाराचं साधन आहे. आता आम्हाला सांगितलं पुण्यात परवा की रिक्षातनं फिरून प्रचार नाही करायचा, मग कशावर न करायचा, रिक्षातनं नाही करायचं तर लगेच लोकांना सभेची बातमी 1 तासात आम्हाला कळवता येते, 2 तासात कळवता येते. आणि म्हणून स्टेशनने काही नवीन काही आकाशातनं नियम आणले नाही, काही जे होते त्याची कडक अंमलबजावणी केली. त्याला घाबरून आता अनेक ठिकाणी अधिकारी अशी कडक करतात की नाही आम्ही करतच नाही. अगदी अतिरेक करतायत असं तुमचं म्हणणं आहे. मी जातोय विवेक वेलणकर. वेलणकर, मला सांगा, राजकीय पक्षांची ही व्यथा आहे ती तुम्ही समजून का घेत नाही?
नाही, आम्ही जरूर समजून घ्यायला तयार आहोत. प्रश्न असा आहे की थोडं इनोव्हेटिव्ह त्यांनीही व्हायला पाहिजे ना. आता संपर्काची साधनं काही फक्त ही सभा आणि हे एवढीच राहिलेली नाही आहेत. SMS एरवी पोटभर पाठवतात. SMS आहे, टेलिव्हिजन आहे, टॉक शोज आहेत. तुम्ही टेलिफोनवर कॉन्टॅक्ट करू शकता, पदयात्रा काढू शकता, तुम्ही घरोघरी जाऊन लोकांना सांगू शकता. कार्यकर्ता बेसच उरला नसल्यामुळे मला वाटतं हा आता प्रॉब्लेम झालाय की एक सभा घेऊन टाकली की एकदम काम संपलं, असं नाहीये. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याच्या असंख्य बाबी शिल्लक आहेत. परंतु मला वाटतं फक्त सभा एवढी एकच गोष्ट काय राजकीय पक्ष धरून बसलेत काही समजत नाही. अगदी तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा काढलाय. पुढच्या सेगमेंटमध्ये मी यावेळेस चर्चा करणार आहे की राजकीय पक्षांमधली कल्पकता कमी झाल्यामुळे त्यांना ही निवडणूक आचारसंहिता एक संकट वाटते का. आता घेऊया एक ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघूया. आयोगाच्या कडक आचारसंहितेमुळे प्रचाराचा रंग फिकट होतोय का. पडद्यावर बघा आपले प्रेक्षक काय म्हणतायत. आता नाही म्हणतायत, पण 59% लोक नाही म्हणतायत. होय म्हणणाऱ्यांची संख्या वाढते. तुम्ही SMS पाठवा. शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी अंतिम निकाल मी जाहीर करीन. घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोक.